नमस्कार मंडळी, आज आपण पाहणार आहे मल्टीग्रेन डोसा आणि त्यासोबत खाल्ली जाणारी चटणी. आता ही चटणी कोकोनट चटणी नसून नेहमीपेक्षा वेगळ्या पद्धतीने वेगळ्या चवीची आणि अतिशय हेल्दी चटणी आहे. याचबरोबर परफेक्ट गोल गरगरीत डोसा कसा बनवायचा, अगदी नवशिके असतील त्यांनासुद्धा पहिल्याच प्रयत्नात इतका छान डोसा बनवता येईल, यासाठी काही खास टिप्स, डोसा बॅटर कसं बनवायचं, डोशासाठी लागणारं साहित्य. हा डोसा नॉर्मल डोस्यापेक्षा थोडासा वेगळा आहे. अगदी मल्टीग्रेन आहे. अर्थातच वेगवेगळ्या डाळी वापरून हा डोसा आपण बनवणार आहोत. खरंच खूप जास्त टेस्टी तितकाच हेल्दी डोसा आहे. ज्यांना तोच तो उडदाची डाळ आणि तांदळाचा डोसा खाऊन बोर झाला असाल, तर हा मल्टीग्रेन डोसा ट्राय करायला काही हरकत नाही. याचं बॅटर किती दिवस टिकतं, कसं बनवायचं, या सगळ्याची डिटेल इन्फॉर्मेशन मी या व्हिडिओमध्ये दिलेली आहे. या व्यतिरिक्त जर तुम्हाला कुठले प्रश्न पडत असतील तर कमेंट करत जा आणि कमेंटमध्ये मला नक्की विचारा, कारण मी जेवढं होईल तेवढं रिप्लाय देण्याचा ट्राय करेन. तर चला रेसिपीला आता सुरुवात करूया. साहित्याची लिस्ट इंग्लिश आणि मराठी दोन्हीही मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे, तर डिस्क्रिप्शन बॉक्स नक्की चेक करा. आता मल्टीग्रेन डोसा आहे, यासाठी वेगवेगळ्या डाळी वापरायच्या. इथे मी छिलक्याचीच डाळ वापरली आहे, अर्थात सालीसकट मुगाची डाळ घेतली आहे 1/4 कप. अर्थात वाटीचं प्रमाण असेल तर पाव वाटी समजा. त्याचबरोबर पाववाटी उडदाची डाळ किंवा पाव कप उडदाची डाळ, पाव कप इथे चना डाळ आणि पाव कप मसूर डाळ. याचबरोबर पाव कप तुरीची डाळ. अर्थात या 5 डाळी आहेत आणि याचबरोबर अर्धा कप आपण इथे तांदूळ वापरलेत. घरात जो घरगुती तुम्ही रोजच्या वापरात वापरत असाल तो तांदूळ वापरा. इतर कुठलाही स्पेशल तांदूळ वापरायची गरज नाही. इथे 1 छोटा चमचा मेथीदाणे टाकलेत, जेणेकरून काय होतं, याला वेगळं असं फर्मंट करायची गरज भासत नाही. आता फक्त आपल्याला डाळी किमान 5 तास तरी भिजत ठेवायचे आहेत. जर तुम्हाला दुसऱ्या दिवशी डोसा करायचा असेल तर आदल्या रात्री या डाळी भिजत ठेवा. तांदळासकट ही सगळी जिन्नसं 1 ते 2 वेळेस स्वच्छ पाण्याने धुवून घ्या. बऱ्याचदा आपण डाळीला वेगवेगळी किडे लागू नये म्हणून पेस्टिसाइड्स वापरतो किंवा वेगवेगळे पावडर लावलेले असतात, तर ते निघून जावेत, डाळी स्वच्छ व्हाव्यात, यासाठी आपल्याला ही प्रोसेस करणं गरजेचं आहे. 2 वेळेस डाळी स्वच्छ धुवून घेतल्यानंतर यामध्ये 2 ते 3 ग्लास पाणी ॲड करून मी रात्रभर हे असंच ठेवून दिलेलं होतं. दुसऱ्या दिवशी यापासनं आपण डोसे बनवणार आहोत. तर डाळी खूप छान भिजलेल्या आहेत. आता या डाळीमध्ये जे काही पाणी आहे, याच पाण्याचा वापर करून आपल्याला डाळी ग्राइंड करून घ्यायचे आहेत. असं केल्यामुळं होतं काय, तुम्हाला हे पीठ फर्मंट करायची गरज भासत नाही. अगदी त्याच पाण्याचा वापर करून मी या सगळ्या डाळी ग्राइंड करून घेतलेल्या आहेत. इन्स्टंट फर्मेंटेशन तुमच्या पिठाचं इथे तयार होतं. म्हणजे यामध्ये बेकिंग सोडा, बेकिंग पावडर काहीही वापरायचं नाही. आता अगदी बारीक रवाळ टेक्स्चरचं हे पीठ आपल्याला मिक्सरवर दळून घ्यायचं आहे. हातावर थोडंसं कोर्स टेक्स्चर लागलं पाहिजे, इथंपर्यंत हे दळून घ्यायचं आहे अगदी बारीक. तुम्ही पाहू शकता. तर 2 टप्प्यामध्ये मी हे मिश्रण दळून घेतलेलं आहे किंवा मिक्सरमध्ये डोशाचं बॅटर तयार केलं आहे. आता हे बॅटर फ्रीजमध्ये तुम्ही 4 ते 5 दिवस ठेवून खाऊ शकता. पण ठेवत असताना एअरटाईट कंटेनरचा वापर करा. अर्थात ग्लासचं कंटेनर असेल तर उत्तम, नसेल तर स्टीलच्या डब्यातसुद्धा ठेवू शकता. पण यामध्ये बिलकुल मीठ ॲड करायचं नाही. मिठामुळं काय होतं, पिठाला खूप जास्त आंबटपणा येतो. त्यामुळं आयत्या वेळी ज्यावेळेला तुम्हाला बनवायचे त्याच वेळेला त्यामध्ये मीठ ॲड करायचं आणि मग ते बॅटर यूज करायचं. आता इथे आपण चटणी बनवतोय, त्यासाठी मी काय केलेलं आहे, कढईमध्ये तिळाचं तेल वापरलं आहे. लाकडी घाण्याचं तेल आहे, त्यामुळे याला थोडासा फेस येतो. जे काही तुम्ही घरात वापरत असाल तर ते तुम्ही वापरू शकता. तेल गरम झालं की थोडंसं हिंग टाकायचं आणि साधारणतः 2 चमचे उडदाची डाळ आणि व्यवस्थित डाळ जी आहे ती थोडीशी खमंग परतून घ्यायची तेलामध्ये. त्यानंतर 2 चमचे चना डाळ वापरायची. 5 ते 6 लसूण पाकळ्या, थोडासा कढीपत्ता ॲड करायचा आहे आणि कढीपत्ता, लसूण, त्याचबरोबर 4 ते 5 लाल सुक्या मिरच्या, बेडगी मिरची असेल, काश्मीरी चिल्ली असेल, त्याचा तुम्ही वापर करू शकता, जेणेकरून चटणीला कलर छान येतो. आता 2 कांदे घेतलेत. कांदे थोडेसे ओबडधोबड कट केले तरी चालतील, कारण अल्टिमेटली किंवा आपल्याला फायनली ही चटणी मिक्सरमध्ये ग्राइंड करायची आहे. त्यामुळं आपल्याला कांदे मोठे जरी चिरून घेतले तरी चालतील. कांदे आणि बाकीची जिन्नसं ही अर्धवट तळली गेली पाहिजेत आणि मग
त्या पुढील जिन्नस आपल्याला यामध्ये ॲड करायचे आहेत. कांदा थोडासा लालसर कलरचा झाला की यामध्ये सुकं खोबरं वापरायचं. आता सुकं खोबरं किती वापरायचं? साधारणतः 3 ते 4 चमचे. जो काही नॉर्मल तुमच्या घरात पोहे खायचा चमचा असेल त्याचं तुम्ही प्रमाण ठेवू शकता. 2 टोमॅटो ॲड केलेत आणि थोडासा पुदिना. पुदिन्याचा अतिशय छान फ्लेवर या चटणीमध्ये येतो. एकदा ट्राय करून पहा. तीच ती नारळाची शेंगदाण्याची चटणी खाऊन बोर झाला असाल तर ही हेल्दी चटणी बनवून नक्की या डोस्यासोबत खायला विसरू नका. आता सगळी जिन्नस छान आपल्याला खमंग फोडणीमध्ये परतून घ्यायचे आहेत आणि मग त्यामध्ये आपल्याला थोडंसं पाणी ॲड करायचं आहे. तर त्या अगोदर काय करणार आहे, कांदा आणि टोमॅटो लवकर नरम पडावा यासाठी मी यामध्ये मीठ वापरलेलं आहे, चवीनुसार लागेल तसं. त्यानंतर थोडंसं लाल तिखट, जेणेकरून या चटणीला कलर छान येईल. हळद पावडर अर्धा चमचा, 1 चमचा धनेपूड आणि अर्धा चमचा भाजलेल्या जिऱ्याची पूड. यापेक्षा वेगळं अशी काही मसाले वापरायची गरज नाही. ही सगळी मसाले दररोज तुमच्या मसाले डब्यात अवेलेबल असतात. त्यामुळं आपल्याला ही रेसिपी बनवत असताना इतर वेगळे मसाले शोधण्याचा किंवा जमवण्याचा आपल्याला असा काही घाट घालावा लागत नाही. इथे आता आपण साधारणतः अर्धी वाटी पाणी टाकले. आता पाणी का टाकायचं? जर तुम्हाला हा प्रश्न पडत असेल तर त्याचंही उत्तर देते. असं केल्यामुळं होतं काय, चटणीमध्ये जी काही इन्ग्रेडियंट्स आहेत ती छान मऊसर होतात, चटणी व्यवस्थित शिजली जाते आणि चटणी ग्राइंड करत असताना थोडंसं पाण्याचं प्रमाण शिल्लक असल्यामुळं एक्स्ट्राचं पाणी टाकावं लागत नाही. असं केल्यामुळं चटणीची कन्सिस्टन्सी ॲडजस्ट होते. आता यामध्ये थंड पाणी ओतण्यापेक्षा चटणी शिजत असतानाच जर पाणी टाकलं तर ते गरम पाणी चटणीमध्ये व्यवस्थित मिक्स होतं आणि जर का थंड पाणी टाकलं तर चटणी बेचव होते. याचं अजून एक हे रिझन आहे. अशा प्रकारे मिक्सरच्या भांड्यामध्ये चटणीचं मिश्रण काढून घ्या आणि हे मिश्रण हलकंसं थंड होऊ द्या. बऱ्याचदा गरम गरम वाटत असताना मिक्सरचं जे जार असतं ते उडतं. यामुळं थोडंसं मिश्रण थंड होऊ द्या आणि मग मिक्सरला चटणी फिरवून घ्या. आता चटणीसाठी तडका तयार करायचा आहे. त्यामध्ये तडक्या पॅनमध्ये 2 ते 3 चमचे तिळाचं तेल गरम केले. जे तुम्ही वापरत असाल ते वापरू शकता. इथे आपण हिंग, जिरं, मोहरी प्रत्येकी 1-1 चमचा आणि थोडासा कढीपत्ता. आता छान कढीपत्ता तडतडला किंवा मस्तपैकी क्रिस्पी झाला की ती चुरचुरीत फोडणी या तयार झालेल्या चटणीवर ओतून घ्यायची. तयार आहे आपली डोशासोबत खाल्ली जाणारी अगदी कांदा, टोमॅटो आणि डाळीची हेल्दी पौष्टिक चटणी. तर ही चटणी बनवायला खूप जास्त वेळ लागत नाही. साईड बाय साईड तुम्ही एका साईडला डोसे आणि एका साईडला जर चटणी केलात तर अजून तुमचा टाईम वाचेल. आता इथे मी कास्ट आयरन तवा वापरते आहे. कुठलाही नॉनस्टिक तवा नाही, अगदी लोखंडी तवा आहे. हल्ली मार्केटमध्ये ऑलरेडी प्री सीझन केलेले तवे मिळतात. कुठल्याही ब्रँडचा वापरू शकता. जर तुम्हाला याच ब्रँडचा हवा असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तवा गरम करायला ठेवला आहे आणि जे काही पीठ किंवा जे डोशाचं बॅटर होतं त्यातलं अर्धच बॅटर मी वापरणार आहे. बाकीच्या बॅटरचे मी अप्पे बनवणार आहे. त्यामुळं थोडंसं बॅटर काढून घेतलं आहे आणि त्यामध्ये मीठ वापरलेलं आहे. कारण आता लगेच आपण डोसे बनवतोय त्यामुळे यामध्ये चवीनुसार किंवा बेतानी मीठ वापरायचं. पीठ तर तयार आहे आणि डोशाचा तवासुद्धा गरम झाला आहे. एकदा टिश्यू पेपरने हलकासा पुसून घ्यायचा आणि मग त्यानंतर डोशाचं बॅटर यावर पळीने ओतून छान अलगद हातांनी आपल्याला डोसा फिरवून घ्यायचा आहे. फिरवत असताना नेहमी गॅसची फ्लेम कमी ठेवा. जर का एकदा काय तवा तापला की गॅसची फ्लेम जोपर्यंत तुम्ही डोसा पूर्णपणे स्प्रेड करत नाही तोपर्यंत अगदी मंद आचेवर ठेवावा. जर गॅस फास्ट असेल तर अशा वेळी बॅटर जे आहे ते खाली चिकटतं आणि जसं तुम्ही डोसा फिरवायला घ्याल ते लगेच बॅटर उचलून येईल. त्यामुळं अगदी मंद आचेवर डोसा फिरवून घ्या. पूर्णपणे डोसा स्प्रेड झाला की त्यावर साजूक तूप टाका आणि अगदी मीडियम टू लो फ्लेमवर हा डोसा पूर्णपणे साईडनी त्याच्या जे काय एजेस आहेत किंवा त्याची जी कडं आहेत ती सुटेपर्यंत आपल्याला याच पद्धतीने हा डोसा व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे. एकाच साईडनी डोसा भाजायचा. खमंग खरपूस डोसा तयार झाला की लगेच तो ताटामध्ये गरमागरम सर्व करा. चटणी ऑलरेडी तयार केलेली आहे, तुम्ही पाहू शकता. अतिशय हेल्दी बेत. ज्यांना कुणाला नवीन डोसे खायची इच्छा असेल तर त्यांनी नक्कीच ट्राय करा. आता अजून एक डोसा तुम्हाला मी या पद्धतीने
करून दाखवत आहे. आता दुसऱ्या बॅचचा डोसा तयार करत असताना तवा हा चांगला गरम पाहिजे. जर तवा थंड असेल तर तो डोसा व्यवस्थित स्प्रेड होणार नाही. त्यामुळं तवा गरम करा, गॅसची फ्लेम लो ठेवा आणि परत एकदा डोसा व्यवस्थित स्प्रेड करून घ्या. त्यानंतर आपल्याला ॲज ॲज युज्युअल किंवा जसं तुम्ही सुरुवातीला डोस्यावरती साजूक तूप टाकलं होतं, तेलही वापरू शकता. असं काही नाही की तुम्ही तूपच वापरावं. जे तुम्हाला वापरायचं असेल ते तुम्ही वापरू शकता. आता दुसराही डोसा तुम्ही पाहू शकता, किती छान क्रिस्पी, अगदी कुरकुरीत पेपरसारखा पातळ डोसा तयार झालेला आहे. हा मल्टीग्रेन डोसा आहे, त्यामुळं ट्राय करायला काही हरकत नाही. दुसराही डोसा मी तुम्हाला करून दाखवला आहे. तर दोन्ही डोसे आता मी ताटामध्ये सर्व्ह करणार आहे. या प्रकारचे डोसे करायला जास्त वेळ लागत नाही. अगदी आदल्या रात्री किंवा तुम्हाला दुसऱ्या दिवशी जर बनवायचे असतील, तर अगोदरच्या दिवशी पूर्ण दिवस प्रिपरेशन करण्याऐवजी अगदी आदल्या रात्री या सगळ्या डाळी भिजवून तुम्ही दुसऱ्या दिवशी हा पदार्थ बनवू शकता. म्हणजे वेगळं असं आपल्याला डाळी भिजवून ते पीठ फर्मेंट करायची गरज नाही. अगदी सोप्या पद्धतीने मी तुम्हाला डोसा कसा बनवायचा ते सांगितलंय. या व्यतिरिक्त तुम्हाला अजून कुठले डाऊट असतील तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा. खूप खूप छान ही रेसिपी आहे, तर नक्की ट्राय करा आणि तुम्हाला अजून कुठल्या रेसिपी पाहायला आवडतील त्या कमेंटमध्ये नक्की सांगा. रेसिपी आवडली असेल तर जास्तीत जास्त लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा.